गाईज, आय होप यू आर डुईंग वेल. तर बऱ्याच लोकांचे कॉमन क्वेश्चन आहेत, त्या गोष्टी सांगण्यासाठी मी आजचा जो हा व्हिडिओ आहे तो मराठीमधून रेकॉर्ड करणार आहे. तर मी पहिल्यांदा त्या काय काय क्वेश्चन आहेत ते सांगेन आणि परत नंतर एक एक क्वेश्चन घेईन. तर पहिला जो क्वेश्चन आहे तो असा आहे की जर 1 तास किंवा अर्धा तास किंवा 40 मिनिटे ग्रुप सेशन जॉईन केल्याने माझं कम्युनिकेशन इम्प्रूव्हमेंट होईल का? तर माझा आन्सर आहे की नाही. जर तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर नक्कीच 2 ते 2.5 तास द्यावा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की मी जर ग्रुप सेशन जॉईन केला तर माझ्यासाठी ते बेनिफिट राहील का? तर मी म्हणेन की ग्रुप सेशनपेक्षा 1 to 1 सेशन हे तुमच्यासाठी बेस्ट राहील. मी बोलत आहे जे बिगनर्स आहेत किंवा जे 20% किंवा 15% वरती आहेत किंवा जे जास्त चांगलं बोलतात, थोडंसं त्यांना फ्लुएन्सची गरज आहे, ते ग्रुप सेशनमध्ये जाऊ शकतात. नेक्स्ट आहे की जर मी रोज 1 तास अभ्यास केला तर माझे चान्सेस आहेत का इम्प्रूव्हमेंट करण्याची किंवा कितीपर्यंत माझे किंवा किती लेवलपर्यंत माझे चान्सेस आहे कम्युनिकेशन इम्प्रूव्हमेंट होण्याचे. तर हे डिपेंड आहे तुमच्या स्ट्रॅटर्जीवरती. जर तुम्ही रेग्युलरली क्लासेस केले किंवा तुम्ही रेग्युलरली स्टडी केला तर नक्कीच तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्हमेंट होण्याचे चान्सेस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे की खरंच क्लासेसची गरज आहे का कम्युनिकेशन इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी? तर माझं आन्सर आहे होय किंवा नाही. पण हे डिपेंड आहे तुमच्यावरती. जर एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी ह्याला अजिबात स्ट्रक्चर क्रिएट करता येत नाही किंवा एखाद्या मुलीला किंवा मुलाला स्ट्रक्चर क्रिएट करता येतं पण अजिबात बोलता येत नाही आहे, फक्त जो कंटेंट आहे तो माइंडमध्येच कंटेंट आहे, अशा लोकांसाठी क्लासेस हे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्लासेस जॉईन करता त्यावेळेस तुम्ही ट्राय करा की 1 on 1 सेशनला जॉईन करण्याचे. कारण की ग्रुप सेशनमध्ये प्रत्येक लोकांची स्ट्रॅटर्जी ही वेगळी असते, त्याच्यामध्ये तुमचं इम्प्रूव्हमेंट होणं हे खूप कठीण आहे. मी असं म्हणत नाही की होणार पण ह्याला उशीर लागणार. त्याच्यामुळे तुम्ही ट्राय करा की 1 on 1 सेशनला जॉईन करण्याचं. दुसरं गोष्ट आहे की मी किती महिन्यामध्ये माझं इम्प्रूव्हमेंट करू शकतो? तर माझं आन्सर आहे की ते तुमच्यावर डिपेंड आहे. जर कोणी 0% वालं असेल आणि रेग्युलर जॉईन करत असेल, थोडंफार डेडिकेटेड असेल, तर तो कमीत कमी त्याला 4 ते 5 महिने लागतात. आणि दुसरा जो 30% वाला आहे की बाबा ठीक आहे, काहीतरी बोलता येते, थोडंफार सेंटेन्स बनवता येतात, की तसल्या लोकांसाठी ॲक्च्युली 3 ते 4 महिन्यामध्ये कव्हर होण्याची शक्यता आहे. ॲक्च्युली लेवल इम्प्रूव्हमेंट होत असते, कधीही कम्युनिकेशन डायरेक्टली फ्लुएन्सी इम्प्रूव्हमेंट होत नसते. मी एक इंग्लिश ट्रेनर आहे की मी तुम्हाला सांगत आहे की कधीही कोणाचंही इंग्लिश डायरेक्टली इम्प्रूव्हमेंट हे काय टेक्निकल गोष्टी नाहीत की हे पटकन इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला टाईम लागतो आणि तुम्ही जर डेडिकेटेड असाल आणि तरच ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी गरजेच्या असतात त्यावेळेस तुम्हाला योग्य प्लॅटफॉर्मची पण गरज असते. त्यामुळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुप लिंक देत आहे. तर ज्यांना कोणाला खरंच इंग्लिश इम्प्रूव्हमेंटची गरज आहे त्यांनी तो ग्रुप जॉईन करावा आणि त्यांच्या जर्नी हा स्टार्ट करावा. धन्यवाद.